कदम आपल्या सगळ्यांचं सह्याद्री फार्मच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपल्या मालिकेचे नाव आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर तज्ञांचे. तर आपल्यासोबत आहे कृषी तज्ञ मंगेश भास्कर सर. तर आपण यांच्याकडनं प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. तर आपला पुढचा प्रश्न आहे दत्तात्रय हगवणे यांचा. ते पांडुर्लीचे आहे, सिन्नर मधले. त्यांचा प्रश्न असा आहे की छाटणीनंतर बाग 70 दिवसांची झालेली आहे. तर त्यांचं थॉम्सन ही व्हरायटी आहे. द्राक्षांच्या मण्यांची साईज 13 मिमी ते 17 मिमी मध्ये आहे. तर याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं असलं पाहिजे किंवा पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे. तसंच याच्यामध्ये समजा मागच्या वर्षी जीनिक्रोसिसची समस्या उद्भवली होती, तर याचं पण व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, तुम्ही त्यावरती जरा मार्गदर्शन करा. आता साधारण 70-75 दिवस म्हणजे द्राक्षवधी लॅक फेज मध्ये आलेली असते. म्हणजे साधारण मण्यांची डेव्हलपमेंट ही एक 15-16 एम पर्यंत येते आणि तिथं त्याची पुढचं जे काही जो टप्पा असतो पाणी उतरायचा त्याच्या आधीच्या एक 10-15 दिवसात बाग जसे ते दिसते. आणि अशा वेळेला द्राक्ष बागायतदार एक हपकून जातो, फुगवण होत नाही. का बरं होत नाही? मग तुम्ही वेगळे प्रयोग करायला लागतो. मग जास्त पाणी दे, जास्त खत दे, वेगवेगळे फवारे मार आणि बहुधा डाग पाडणे किंवा स्कॉर्चिंग आणणे किंवा असं काही जे वेगळं जे घडतं ह्या टप्प्यात घडतं. म्हणून समजून घेतलं पाहिजे की लॅक फेज असल्यामुळं ती थांबलेली आहे. वेगळं त्याला त्या फेज नंतर पाणी उतरायला लागलं, काचेत आपण जसं म्हणतो काचेत बाग आलेली आहे आणि पाणी उतरायला लागलं की मग ती तिथून पुढं ती परत एकदा फुगायला लागते आणि साधारण 3-4 एम ची फुगवण आपल्याला परतही मिळते. तर पाणी उतरायच्या अगोदरची ही अवस्था आहे आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाणी बागेमध्ये हे वापशावर दिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं जास्त पाण्याची गरज आहे. इथं आपण जनरली फन्नी करून फ्लड पण देत असतो आणि ह्या अवस्थेमध्ये साधारण 60 ते 70 दिवसात 75 दिवसामध्ये 1-2 फ्लड आपली होऊन जातात. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे त्यांचा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा. तर मगाशी मी जे विश्लेषण केलं की आपण पानदेट करा. नेक्रोसिस येण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश यांचं जे गुणोत्तर आहे, पोटॅश भागिले कॅल्शियम अधिक मॅग्नेशियम हे जे गुणोत्तर आहे हे 1 किंवा 1 पेक्षा जास्त असं हा रेशो असतो. पोटॅश भागिले कॅल्शियम अधिक मॅग्नेशियम बरोबर 1 किंवा 1 पेक्षा थोडं जास्त. मग यात आपल्याला गुणोत्तर काय सांगतं तर पोटॅश हा थोडा जास्त पाहिजे आणि त्याच्याबरोबर म्हणजे 1 गुणोत्तर येईल एवढी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची पण मात्रा पाहिजे. मग याच्यात काय होतं की जेव्हा एखादं मूलद्रव्य उदाहरणार्थ मॅग्नेशियम किंवा पोटॅश हे भरपूर वाढतं. सध्या जे काय आपल्याला दिसतंय की पोटॅश भरपूर दिसतंय जास्त. मग ते जास्त वाढलेलं असताना तुम्ही पोटॅश दिलं. मग काय होतं असं केल्यामुळं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशचा जो रेशो आहे तो बिघडतो आणि तिथं नेक्रोसिस येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं ते पिट्युल करा आणि ज्याची गरज आहे तीच न्यूट्रिएंट द्या, इतर देऊ नका. हे जे काही पहिल्या प्रश्नाचं जे मी उत्तर दिले ते इथे लागू पडतं. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ओव्हरलोड. ह्या 60-65 दिवसापर्यंत आपल्या बागेवर आपल्याला उत्पादन घ्यायचे तेवढे घड आणि त्या मण्यांचा अंदाज घेऊन आपण ते घड ठेवले पाहिजे. आपण जेव्हा पाणी उतरेपर्यंत किंवा अगदी हार्वेस्टिंग पर्यंत भरपूर हव्यासापायी कुठलंही गणित न करता अतिरेकी पद्धतीनं लोड ठेवतो, त्यावेळेला बागेवर जो ताण तयार होतो आणि तिथं पिचकेपणा येतो आणि तो आपल्याला नेक्रोसिस, पिचकेपणा ते सगळ्या गोष्टीचा विषय तिथं होतो. म्हणजे ओव्हरलोड करू नका. सगळ्यात महत्त्वाचं जे सह्याद्रीचे ॲग्रोनॉमिस्ट सांगतायत त्या पद्धतीनं क्वालिटी प्रोग्राममध्ये आपण योग्य पद्धतीनं घडांची संख्या, मण्यांची संख्या पाहून ठेवा. आपल्याला नेक्रोसिसचा प्रॉब्लेम हा अगदी 80-90% इथंच कंट्रोल होतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की आपल्या बागेमध्ये कॅनॉपी ही सिंगल लेअर पाहिजे. जेव्हा आपल्या बागेमध्ये मल्टीलेअर कॅनॉपी असते त्यावेळेला नैसर्गिक पद्धतीनं तिथं अमोनिकल नायट्रोजन डेव्हलप होत असतो आणि हा अमोनिकल नायट्रोजन जास्त झाला तरी सुद्धा जास्त नत्रामुळे सुद्धा नेक्रोसिस येतो. विशेषतः जास्त नत्रामुळं बागेमध्ये
म्हणजे मनी पिसके राहणं किंवा योग्य पद्धतीने साखर न येणं हे विकार अजून त्याचे येतात. त्याच्यामुळं हे काम करत असताना बघितलं सिंगल लेअर कॅनोपी कशी होईल, ओव्हरलॅपिंग कसं टाळू आपण, व्यवस्थित बाग कशी बांधून घेता येईल या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या जर गोष्टी आपण म्हणजे PTO नुसार खतं देणे, त्यानंतर त्याच्या अगोदरचा विषय मी पाण्याचा सांगितला की व्यवस्थित म्हणजे अतिरेकी पद्धतीने पाणी देण्यापेक्षा व्यवस्थित वापसा पाहून पाणी द्या. मग त्याच्यामध्ये 60 ते 70 दिवसामध्ये 1 किंवा 2 खड ती आली. त्यानंतर पेटीओल पानदेट परीक्षण करून खताचा विचार करा, विशेषतः कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशच्या संदर्भातला. त्यानंतर कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सिंगल लेअर कॅनोपी केली पाहिजे. त्याचबरोबर कॅल्शियम आणि सिलिकॉन, कॅल्शियम आणि ते व्यवस्थित स्प्रे केली पाहिजे. साधारण 2 mm पासून तर एक 7-8 mm पर्यंत आपल्या बागेमध्ये कमीत कमी 4-5 कॅल्शियमचे स्प्रे जाणं गरजेचं आहे. कारण कॅल्शियमची पूर्तता ही आपल्याला जमिनीतून फार करता येत नाही. त्याच्यामुळं स्प्रेद्वारे जर चांगल्या पद्धतीने आपण आपल्या शेड्यूलमध्ये आहे तसे कॅल्शियमचे स्प्रे दिले तर नक्कीच त्याचा आपल्याला 100% फायदा होतो. तर याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही फार्मामिनचे 2 स्प्रे दिलेले आहेत, ते स्प्रेसुद्धा आपल्याला फार्मामिनचे जर आपण घेतले एक 80 दिवसादरम्यान, एक 90 दिवसादरम्यान, तर त्याचाही चांगला फायदा होतो. तर नेक्रोसिसचा जो हा विषय आहे, तर ह्या पद्धतीने आपल्याला नक्कीच कंट्रोल करता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आपले सह्याद्री फार्मचे कृषी तज्ज्ञ मंगेश भास्कर सर यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरं दिले. तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना याच्यातून योग्य ते मार्गदर्शन मिळेल अशी मी आशा व्यक्त करते. आता याच्याही पुढे आपली ही मालिका सुरूच असणार आहे, प्रश्न तुमचे उत्तर तज्ज्ञांचे. तर तुम्ही नक्कीच भरमसाठ प्रश्न पाठवत राहा, आमच्याकडनं योग्य तो प्रतिसाद तुम्हाला मिळेल. धन्यवाद.